जय शिवराय भाऊ. आता आपण चाललेलो आता करण मार्केटला. तुम्हाला मी आज करण मार्केट दाखवणार आहे कसं आहे काय. आता आपण निघालोय करण मार्केटला गेलो. बाकीचा व्हिडिओ पोस्ट करेल सगळे व्हिडिओ. आपण आता लोणंदमध्ये तर तुम्हाला एक सांगायचं होतं 22 तारखेला हे गट स्थापन आहे. त्यामुळं जोत घेऊन सगळी पोरं रोडने पळतात. तर ड्रायव्हर बांधवांना एकच विनंती आहे की त्यांनी 22 तारखेपर्यंत गाडी जरा हळूनी चालवावी. तर रॉंग साईडने येतात, समोरून गाडी येण्याचे कळत नाही. त्यामुळं आपण सावधानपणे गाडी चालवा एवढं सांगायचं. नेमका आपल्याला आला होता खोल लोकेशनचा. RTO साताऱ्यात निघालाय लोणच्या साईडला. काय RTOने एक पीठ माग केलंय काय माहिती. छाटोपट लागली परवा दिवशी 35,000ची काही नाही. माझं एक म्हणणं आहे RTO साहेबांना, राव शेतकऱ्याची तरी गाडी नका धरू राव. एक तर शेतकऱ्याच्या आधीच कांद्याला बाजार नाही. शेतकऱ्यांचं कांदा एवढ्या वखारी साडल्यात. शेतकऱ्यांचं पावसाने वाटोळ केलंय. तुम्ही ड्रायव्हर भावांना पण लई त्रास देताय. शेतकऱ्याच्या गाड्या नका उतरू. कांद्याच्या तर गाड्या चुकून पण धरू नका. कांद्याच्या म्हणजे कुठलीच गाडी धरू नका शेतकऱ्यांची. एवढीच विनंती आहे. त्याच्यावर काहीतरी आवाज उठलाच पाहिजे म्हणणं आहे. कारण की लय हलवायला लागल्यात. काय भाड्यात तर काही राहत नाही. शेतकऱ्याचं मालाचं हलवायला लागल्यात. शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार भेटना. शेतकऱ्यांचं मोला मागाचं पीक आहे. त्यामुळं बळच ठीक आहे. बघू साताऱ्यात गेलो काय होईल ते. आज सुट्टी नाही देणार पण RTO आज RTOला सुट्टी नाही. आता आपण साताऱ्यात लय बेकार रोड आहे. लय बेकार रोड चालू झाला. इकडे मरणाचं खड्ड. साताऱ्यात आलोय आता. तुम्हाला कराड मार्केटचा टोल नाका उपायला शिकवतो. व्हिडिओ नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाडी खाली होऊन आपण आलो मार्केटच्या बाहेर. आता निघालो कचकेस. कारण आपल्या गाडीचे एक पण पेपर क्लिअर नाही. टाकायच्या आता उद्या तिला पासिंगला नेतो तिला.